नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर। घरगुती हिंसा म्हणजे केवळ मारहाण किंवा शारीरिक अत्याचार नव्हे। अनेक वेळा महिलांना आर्थिकदृष्ट्याही त्रास दिला जातो। घर खर्चासाठी पैसे न देणे, पत्नीला नोकरी करू न देणे किंवा नोकरी करत असेल तर तिचा पगार बळकावणे, तसेच तिचे दागिने बळकावणे, उपचारासाठी खर्च न देणे, अशा प्रकारच्या आर्थिक छळालाही कायदा गंभीरतेने घेतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमधील सेक्शन 20 म्हणजे मॉनिटरी रिलीफ या महत्त्वाच्या तरतुदीची सविस्तर माहिती घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम समजून घेऊया मॉनिटरी रिलीफ म्हणजे काय। मॉनिटरी रिलीफ म्हणजे आर्थिक दिलासा किंवा आर्थिक मदत। जर एखाद्या महिलेला घरगुती हिंसेमुळे आर्थिक नुकसान झाले असेल तर न्यायालय संबंधित व्यक्तीला म्हणजे रिस्पॉन्डंटला त्या नुकसानीची भरपाई देण्याचे आदेश देऊ शकते। डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या सेक्शन 20 मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे। आता सर्वप्रथम प्रश्न असा निर्माण होतो की कोणकोणत्या प्रकारच्या नुकसानासाठी न्यायालय आर्थिक दिलासा देऊ शकते। सर्वात पहिले म्हणजे उत्पन्नाचे नुकसान। समजा एखाद्या महिलेला पती किंवा सासरच्या मंडळीकडून इतका त्रास दिला जातो की तिला नोकरी सोडावी लागते किंवा व्यवसाय बंद करावा लागतो, अशा परिस्थितीत झालेल्या उत्पन्नाच्या नुकसानीचा विचार न्यायालय करू शकते। दुसरे म्हणजे वैद्यकीय उपचार। घरगुती हिंसेमुळे महिलेला दुखापत झाली असेल आणि उपचारासाठी खर्च करावा लागला असेल तर त्या वैद्यकीय खर्चाची रक्कमही न्यायालय मंजूर करू शकते। तिसरे म्हणजे मालमत्तेचे नुकसान। अनेक वेळा पत्नीचे दागिने, स्त्रीधन, मोबाईल, कागदपत्रे किंवा इतर मौल्यवान वस्तू पती किंवा सासरचे लोक बळजबरीने ताब्यात घेतात आणि त्याचे नुकसान करतात। अशा वेळी न्यायालय त्या नुकसानीची भरपाई देण्याचे आदेश देऊ शकतात। आणि चौथा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेंटेनन्स। सेक्शन 20 अंतर्गत न्यायालय महिलेला आणि तिच्या मुलांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत देण्याचे आदेश देऊ शकते। काही लोकांच्या मनात प्रश्न असतो की जर पत्नीचे आधीच मेंटेनन्ससाठी दुसरा दावा दाखल केला असेल तर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत पुन्हा आर्थिक मदत मिळू शकते का? तर याचे उत्तर आहे होय। सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयांमध्ये स्पष्ट केले आहे की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत मिळणारा मॉनिटरी रिलीफ हा इतर कायद्यांखाली मिळणाऱ्या मेंटेनन्सपेक्षा वेगळा असू शकतो, मात्र न्यायालय दुप्पट फायदा होणार नाही याची काळजी घेते। आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, न्यायालय किती रक्कम मंजूर करते यासाठी कोणताही निश्चित रक्कम कायद्यात सांगितलेली नाही। न्यायालय प्रत्येक प्रकरणाची परिस्थिती पाहते। पतीचे उत्पन्न किती आहे, पत्नीच्या गरजा काय आहेत, मुलांचा खर्च किती आहे, राहणीमानाचा दर्जा कसा आहे, महिलेला प्रत्यक्षात किती आर्थिक नुकसान झालेले आहे, या सर्व बाबींचा विचार करून न्यायालय योग्य ती रक्कम निश्चित करते। सेक्शन 20 मध्ये आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे। न्यायालयाने मंजूर केलेली रक्कम ही ॲड्युकेट, फेअर आणि रिझनेबल म्हणजे पुरेशी न्याय आणि वाजवी असली पाहिजे। फक्त नावापुरती रक्कम देऊन या तरतुदीचा उद्देश पूर्ण होत नाही। महिलेच्या वास्तविक गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे। आता समजा न्यायालयाने आर्थिक दिलासा मंजूर केला पण रिस्पॉन्डंटने पैसे दिले नाही तर काय होते? अशा परिस्थितीत न्यायालय आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करू शकते। वेतनातून रक्कम वसूल करू शकते, तसेच त्यांच्या नवऱ्याच्या मालमत्तेवर कारवाई करणे, अशा उपाययोजना केल्या जाऊ शकतात। मित्रांनो, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमधील सेक्शन 20 ही केवळ आर्थिक मदतीची तरतूद नाही तर अनेक महिलांसाठी ही तरतूद नव्याने आयुष्य सुरू करण्याचा एक आधार आहे। घरगुती हिंसेचा परिणाम केवळ मानसिक आणि शारीरिक नसतो तर तो आर्थिकदृष्ट्याही गंभीर असतो। त्यामुळेच कायद्याने महिलांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी सेक्शन 20 सारखी प्रभावित तरतूद उपलब्ध करून दिली आहे। थोडक्यात सांगायचे झाल्यास सेक्शन 20 अंतर्गत महिलेला उत्पन्नाचे नुकसान, वैद्यकीय खर्च, मालमत्तेचे नुकसान आणि स्वतःच्या मुलाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक दिलासा मिळू शकतो। न्यायालय परिस्थितीनुसार एक रकमी किंवा मासिक स्वरूपात रक्कम मंजूर करू शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा दिलासा महिलेला सन्मानाने जीवन जगण्यासाठी दिला जातो। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।